आज आपण घेणार आहोत मेथड ऑफ सबस्टिट्यूशनचे अजून काही एक्झाम्पल. मागच्या लेक्चरमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण साधारणतः 20 एक्झाम्पल याचे घेतलेत, पण याची अजून चांगली प्रॅक्टिस होण्यासाठी अजून एक्झाम्पल घेण्याची गरज आहे, म्हणून मी याचे अजून एक्झाम्पल घेतो आहे. एक्झाम्पल नंबर 21. I equal to integration of 3x plus 2 into square root of x minus 4 dx. बघा, एक्झाम्पल जर तुम्ही व्यवस्थित बघितलं, इथं मेन तुम्हाला डेरिव्हेटिव्ह शोधता आलं पाहिजे, सबस्टिट्यूशन समजलं पाहिजे, तर हे एक्झाम्पल तुम्हाला पटकन सुटेल. आता मी इथे सबस्टिट्यूशन करताना चेक करेल की मी x मायनस 4ला टी म्हणणार की 3x प्लस 2ला. तुमच्या लक्षात येईल याची पॉवर ही फ्रॅक्शनमध्ये येणार आहे, म्हणून अशा टर्मला नॉर्मली आपण सबस्टिट्यूशन करतो. जर मी x मायनस 4ला टी म्हटलं तर याचं डेरिव्हेटिव्ह येईल 1 विथ रिस्पेक्ट टू x, आणि टीचं डेरिव्हेटिव्ह येतं dt अपॉन dx, पण तो dx मी ट्रान्सफर करून असं लिहितो 1 dx इक्वल टू dt. आणि दुसरी गोष्ट अशी की जर मी x मायनस 4 इक्वल टू टी सबस्टिट्यूशन घेतलं तर मला xची व्हॅल्यू मिळू शकते t प्लस 4. मग ही व्हॅल्यू जर मी इथं सबस्टिट्यूट केली इंटिग्रेशनमध्ये तर माझा आन्सर येईल इन ब्रॅकेट 3x म्हणजेच काय t प्लस 4 प्लस 2 इंटू रूट x मायनस 4 म्हणजे t आणि dx म्हणजे dt. म्हणजे आपलं एक्झाम्पल तयार झालं 3t प्लस 3 इंटू 4 होईल 12 प्लस 2 14 इंटू टी रेस टू हाफ dt. जर आपण मल्टिप्लाय केलं तर हेच एक्झाम्पल ॲडिशनमध्ये कन्वर्ट होईल, जे मल्टिप्लिकेशनचं आहे. म्हणजे आपलं एक्झाम्पल तयार होईल 3 इंटू टी रेस टू 1 इंटू टी रेस टू हाफ म्हणजेच टी रेस टू 3/2 dt प्लस 14 इंटू टी रेस टू हाफ dt. आता हे मल्टिप्लिकेशनचं एक्झाम्पल आपल्या ॲडिशनमध्ये कन्वर्ट झालेलं आहे, आणि अशा वेळेस आपण इंटिग्रेशन सेपरेट करून त्याला इंटिग्रेट करतो, म्हणून याचा आन्सर येईल 3 इंटू टी रेस टू 3/2चं इंटिग्रेशन असतं टी रेस टू 5/2 अपॉन 5/2 प्लस 14 इंटू टी रेस टू 3/2 अपॉन 3/2 प्लस सी. जर आपण हे सॉल्व केलं तर माझा आन्सर असेल 6/5 टी रेस टू 5/2 प्लस 28 अपॉन 3 टी रेस टू 3/2 प्लस सी. म्हणजेच माझा आन्सर एक्समध्ये असेल फायनल 6/5. टी म्हणजेच काय, टी म्हणजेच x मायनस 4 रेस टू 5/2 प्लस 28 अपॉन 3 x मायनस 4 रेस टू 3/2 प्लस सी. दिस इज our answer. Example number 22. I equal to integration of 1/1 minus tan x. बघा, एक्झाम्पल सोडवताना काय करणार, तर इथे मला सबस्टिट्यूशनला आत्ता असा चान्स नाही आहे. मी tan xला टी म्हटलं त्याचं डेरिव्हेटिव्ह x² येतं, जे इथे अवेलेबल नाही आहे. म्हणून हे असं ठेवण्याऐवजी आपण याला साईन आणि कॉस फंक्शनमध्ये कन्वर्ट करू शकतो. जर मी टॅन एक्सला साईन एक्स अपॉन कॉस एक्स म्हटलं तर, बरोबर. म्हणजेच माझं एक्झाम्पल तयार झालं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला जर कॉस एक्सने मल्टिप्लाय केलं तर कॉस एक्स अपॉन कॉस एक्स मायनस साईन एक्स. असे एक्झाम्पल सोडवण्याची एक मेथड याच्या पुढच्या टॉपिकमध्ये येणार आहे, पण आत्ता आपण जो टॉपिक शिकतोय सबस्टिट्यूशन, त्या मेथडनुसार जर हे सॉल्व करायचं असेल तर आपल्याला इथे थोडासा विचार करावा लागेल. कसं, तर मी कॉस एक्स मायनस साईन एक्सला √2ने मल्टिप्लाय पण करतो आणि √2ने डिवाइड पण करतो. √2 अपॉन √2 असतं 1, आणि ब्रॅकेटमध्ये लिहितो मी कॉस एक्स मायनस साईन एक्स. ह्याच्यामुळे काय होईल, जर मी हा √2 इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिला तर माझं एक्झाम्पल तयार होतं कॉस एक्स अपॉन 1/√2 कॉस एक्स मायनस 1/√2 साईन एक्स dx. मग 1/√2 इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स अपॉन
जर 1/√2 कशाची व्हॅल्यू चेक केलं तर 1/√2 ही कॉस π/4ची आणि साईन π/4 दोघांची व्हॅल्यू आहे. म्हणून मी काय करतो, इथे लिहितो मी कॉस π/4 पुढे कॉस एक्स मायनस ह्या 1/√2 ऐवजी मी लिहिणार साईन π/4 इंटू साईन एक्स dx. ह्या सर्व स्टेप्स समजून घ्या. आणि एवढे जास्त एक्झाम्पल घेण्याचं रिझनच असं आहे की तुम्हाला हे टॉपिक समजावे. आता बघा, न्यूमरेटरमध्ये कॉस एक्स, डिनॉमिनेटरमध्ये आलेले कॉस π/4 प्लस एक्स. इथे मी ना कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरलेला आहे. कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी हा कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे. मग त्या फॉर्म्युलाप्रमाणे इथे काय आलं, मग कॉस π/4 प्लस एक्स. मग आता जर तुम्ही चेक केलं, डिनॉमिनेटरमध्ये π/4 प्लस एक्स टर्म आहे कॉसची, न्यूमरेटरमध्ये फक्त एक्सच आहे. म्हणून आपण काय करू, इथे ॲडजस्टमेंट करू. कसं, मी त्या एक्स ऐवजी लिहिणार आहे π/4 प्लस एक्स मायनस π/4. याचं ॲन्सर कॉस एक्सच असणार आहे. पण यामुळे काय होणार आहे, आपल्याला न्यूमरेटरमध्ये कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला यूज करता येणार आहे. जर मी π/4 प्लस एक्सला ए म्हटलं तर ए मायनस बी हा फॉर्म्युला मला इथे अप्लाय करता येणार आहे. म्हणजे माझा आन्सर येईल 1/√2 इंटिग्रेशन ऑफ कॉस ए मायनस बीचा फॉर्म्युला असतो कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी, the whole term divided by cos π/4 प्लस एक्स. तुमच्या लक्षात येईल. आता जर मी हे सेपरेट टर्म केल्या तर इथे cos π/4 हे टर्म कॅन्सल होणार आहे, फक्त cos π/4 प्लस एक्स ही टर्म कॅन्सल होणार आहे आणि फक्त cos π/4 राहणार आहे. आणि जर सेकंड टर्मला जर आपण डिनॉमिनेटर सेपरेट केला तर साईन π/4 ही कॉन्स्टंट टर्म आहे आणि साईन π/4 प्लस एक्स आपण cos π/4 प्लस एक्सची व्हॅल्यू टॅन π/4 प्लस एक्स येणार आहे. म्हणजेच माझं इंटिग्रेशनचं एक्झाम्पल कन्वर्ट होणार आहे 1/√2 इंटू इंटिग्रेशन ऑफ कॉस π/4 प्लस साईन π/4 इंटू टॅन π/4 प्लस एक्स अशा टर्ममध्ये. आणि जर मी आता यांच्या व्हॅल्यू टाकल्या कॉस π/4 आणि साईन π/4 तर मला मिळणार आहे इंटिग्रेशन ऑफ 1/√2 dx प्लस 1/√2 इंटू इंटिग्रेशन ऑफ टॅन π/4 प्लस एक्स dx. 1/√2 इंटू इंटिग्रेशन ऑफ, आता 1/√2 हा बाहेर निघेल कारण तो कॉन्स्टंट टर्म आहे आणि इथं 1चं इंटिग्रेशन असतं एक्स. मग इथे 1/√2 इंटू एक्स प्लस 1/√2 इंटू, जर मी π/4 प्लस एक्सला टी म्हटलं तर चालेल कारण याचं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे 1 आणि टॅनचं इंटिग्रेशन असतं लॉग सेक π/4 प्लस एक्स आणि डिनॉमिनेटरमध्ये π/4 प्लस एक्सचं डेरिव्हेटिव्ह जे 1 आहे त्यामुळे मी लिहित नाही आहे प्लस सी. म्हणजे जर मी यातून 1/√2 ही टर्म कॉमन काढली तर माझा आन्सर येईल 1/2 इन ब्रॅकेट एक्स प्लस लॉग सेक π/4 प्लस एक्स प्लस सी. हे असेल माझं आन्सर. बघा, नेक्स्ट एक्झाम्पल आहे आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/x इन ब्रॅकेट x³ मायनस 1 dx. एक्झाम्पल व्यवस्थित समजणं हे फार महत्त्वाचं आहे. कधी कधी एक्झाम्पल समजलं नाही तर आपण खूप वेळ त्याच्यावर विचार करत बसतो पण ॲन्सर नाही येत. पण समजलं तर फार सोपं जातं. बघा, जर मी इथे एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतलं ते 1 दिसतं इथे, पण x³ काय करायचं, मग x³ डेरिव्हेटिव्ह असतं 3x² आणि इथं फक्त 1 ही टर्म आहे. मग इथं मला 3x² जर आणायचं असेल तर मला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला x² ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणून मी काय करतो, इथे मल्टिप्लाय करतो, मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय x². तर मग टर्म काय मिळेल बघा, मला इथे मिळेल मला x² अपॉन x³ कारण मी याला x² ने मल्टिप्लाय केलं ना, इन ब्रॅकेट x³ मायनस 1 dx. इथपर्यंत समजलं आहे.
बघा, जर मी इथे सबस्टिट्यूशन केलं, मी एक्स क्यूबला टी म्हटलं तर 3x² dx काय येईल माझा dt, म्हणजेच x² dx व्हॅल्यू काय येणार माझी 1/3 dt, बरोबर. जर ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली इंटिग्रेशनमध्ये तर आय इक्वल होईल इंटिग्रेशन ऑफ, तर मी इथे x² dx लिहिणार आहे 1/3 dt आणि x² dx टर्म जर सोडली तर माझं शिल्लक राहणार आहे 1/t इन ब्रॅकेट t मायनस 1. जर यातून मी 1/3 ही टर्म बाहेर काढली तर शिल्लक राहील 1/t इन ब्रॅकेट t मायनस 1 dt. इथपर्यंत समजलं. आता बघा, आता एक महत्त्वाची टर्म आहे 1/3 इंटिग्रेशन ऑफ, खाली t आणि t मायनस 1 आहे की नाही, म्हणून मी वरती काय ॲडजस्ट करतो बघा, मी वरती लिहितो t मायनस इन ब्रॅकेट t मायनस 1. जर तुम्ही चेक केलं ना तर t मायनस इन ब्रॅकेट t मायनस 1ला जर आपण सॉल्व केलं तर ॲन्सर येईल माझं न्यूमरेटरमध्ये t मायनस t प्लस 1, म्हणजे t गेट कॅन्सल, फक्त 1 शिल्लक राहील. म्हणजे हीच टर्म न्यूमरेटरची शिल्लक राहणार आहे. पण याचा फायदा मला असा होईल जेव्हा मी डिनॉमिनेटर सेपरेट करेल. आता बघा, सेपरेट केल्यानंतर इथे टी कट होईल 1/t मायनस 1 शिल्लक राहील आणि सेकंड टर्ममध्ये t मायनस 1 कट होईल 1/t शिल्लक राहील, बरोबर. म्हणजेच माझं इंटिग्रेशन येईल आय इक्वल टू 1/3 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1/t मायनस 1 मायनस 1/t dt. जर आपण याला सेपरेट केलं, कारण हे सबट्रॅक्शनमध्ये आलेलं आहे, म्हणून 1/3 इन ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ 1/t मायनस 1 dt मायनस 1/t dt. तर इथे येईल 1/3 इन ब्रॅकेट, याचं इंटिग्रेशन येतं खालच्या टर्मला जर आपण सबस्टिट्यूट केलं, कारण याचं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे, तर आपण डायरेक्ट लिहू शकतो लॉग t मायनस 1 आणि याचं डेरिव्हेटिव्ह तर 1 मायनस 1/tचे लॉग t प्लस c, म्हणजे माझा आन्सर येईल 1/3 लॉग इन ब्रॅकेट t मायनस 1/t प्लस c. म्हणजेच माझा आन्सर असणार आहे 1/3 लॉग, पण t म्हणजेच काय होतं, t म्हणजे होतं x³ मायनस 1/x³ प्लस c, हे माझा आन्सर. जिथे इथे मी वेगळा ट्रिक यूज करतो ते नीट बघा, लक्षपूर्वक बघा, ते समजून घ्या, म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 24. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन 2x डिवाइड बाय साइन इन ब्रॅकेट x मायनस π/6 इन फर्स्ट ब्रॅकेट इंटू साइन x प्लस π/6 इन सेकंड ब्रॅकेट dx. बघा, इथे एक्झाम्पलची कन्सेप्ट समजली तर एक्झाम्पल फार सोपं आहे. तर बघा, खाली दोन टर्म आहे. पहिली टर्म आहे साइन x मायनस π/6 इंटू साइन x प्लस π/6. तर मी काय करतो, फक्त ह्या दोन टर्मवरती ॲडजस्ट करतो आहे. कशा बघा, तर वरती फक्त साइन 2x आहे, म्हणून मी काय केलं, ते लिहिलं x मायनस π/6 प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये x प्लस π/6. म्हणजे खालच्या दोन टर्म मी वरती ॲडजस्ट केल्या, पण त्या अशा ॲडजस्ट केल्या की तर मायनस π/6 प्लस π/6 कॅन्सल होईल आणि x प्लस x म्हणजे 2x ही टर्म शिल्लक राहील. म्हणजेच माझं इंटिग्रेशन येईल, जर मी ते साइन a प्लस बीचा फॉर्म्युला यूज केला तर माझं इंटिग्रेशन येईल साइन a इंटू कॉस b प्लस कॉस a इंटू साइन b होल टर्म डिवाइड बाय साइन x मायनस π/6 इंटू साइन x प्लस π/6. जर मी आता इंटिग्रेशन सेपरेट केलं तर काय बघा, इथं साइन x मायनस π/6 टर्म कॅन्सल होणार, शिल्लक काय राहणार कॉस अपॉन साइन, म्हणजेच कॉट x प्लस π/6. आणि जर तुम्ही सेकंड टर्मला डिनॉमिनेटर सेपरेट केला तर साइन x प्लस π/6 टर्म कॅन्सल होणार आणि शिल्लक राहणार कॉट x मायनस π/6 dx. आणि x प्लस π/6 किंवा x मायनस π/6 दोन्ही पण असे टर्म आहेत की यांचं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे, म्हणजे आपण इथं डायरेक्ट यांचं इंटिग्रेशन काढू शकतो. म्हणजे डायरेक्ट कॉट यूचा फॉर्म्युला मी इथे यूज करू शकतो. कॉटचं डेरिव्हेटिव्ह असतं लॉग साइन x,
म्हणजे लॉग साईन एक्स प्लस पाय बाय सिक्स आणि एक्स प्लस पाय बाय सिक्सचं डेरिव्हेटिव्ह खाली येईल +1. इथे येईल लॉग साईन एक्स मायनस पाय बाय सिक्स आणि खाली एक्स मायनस पाय बाय सिक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं 1 प्लस सी आणि हे माझं असेल इंटिग्रेशनचं ॲन्सर. समजतंय? नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 25. एक्झाम्पल आहे आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन इन स्क्वेअर रूटमध्ये साईन क्यूब एक्स इंटू साईन इन ब्रॅकेट एक्स प्लस अल्फा डी एक्स. बघा इथे सेम प्रॉब्लेम आहे, सबस्टिट्यूशनला काही चान्स दिसत नाही. मग आपण जेवढे याला सिम्प्लिफाय करू शकतो तेवढं करू. म्हणजे आपण काय करू, हा साईन क्यूब एक्स आहे ना, याला जर आपण असं लिहिलं साईन स्क्वेअर एक्स इंटू साईन एक्स तर आपण साईन स्क्वेअर एक्सचं स्क्वेअर रूट बाहेर काढू शकतो. म्हणजे हेच एक्झाम्पल मला असं लिहिता येऊ शकतं. जर मी याला साईन स्क्वेअर एक्स इंटू साईन एक्स लिहिलं तर साईन एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ साईन एक्स, कारण साईन एक्स जर स्क्वेअर रूटमध्ये गेला तर साईन स्क्वेअर एक्स होईल, मग ते टोटल साईन क्यूब एक्स होणार आहे, आणि इंटू साईन एक्स प्लस अल्फा डी एक्स. बघा आता मी काय करणार आहे, मी हा 1 अपॉन जो साईन एक्स आहे ह्या 1 अपॉन साईन एक्स लिहिणार आहे कोसेक एक्स. 1 अपॉन साईन एक्स म्हणजेच काय, कोसेक एक्स. आणि ब्रॅकेटमध्ये काय करणार मी, इथं साईन एक्स ॲज इट इज आणि साईन एक्स प्लस अल्फा, साईन एक्स प्लस अल्फाचा इथे साईन ए प्लस बीचा फॉर्म्युला यूज करणार. आणि तो फॉर्म्युला असतो साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी. हे नीट तुम्हाला समजून घ्यावं लागेल. मग मला न्यूमरेटरमध्ये टर्म मिळाली कोसेक एक्स डिवाइड बाय इन स्क्वेअर रूटमध्ये मल्टिप्लाय जर केलं तर साईन स्क्वेअर एक्स इंटू कॉस अल्फा प्लस साईन एक्स कॉस एक्स इंटू साईन अल्फा. ओके, डी एक्स. आता बघा, आता एक महत्त्वाची टर्म आहे, परत लक्ष द्या या टर्मकडे. मी काय करणार आहे आता, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना एक कोसेक एक्सने मल्टिप्लाय करणार. बघा न्यूमरेटरला कोसेकने मल्टिप्लाय केलं, कोसेक स्क्वेअर एक्स झाला. डिनॉमिनेटरला कोसेकने मल्टिप्लाय केलं, पण जो कोसेक आहे तो मी जर स्क्वेअर रूटमध्ये नेला तर तो होईल कोसेक स्क्वेअर एक्स इंटू हा ब्रॅकेट ॲज इट इज साईन स्क्वेअर एक्स इंटू कॉस अल्फा प्लस साईन एक्स इंटू कॉस एक्स इंटू साईन अल्फा डी एक्स. तर बघा मग मला टर्म अशी मिळेल पुढची कोसेक स्क्वेअर एक्स डिवाइड बाय इन स्क्वेअर रूट ऑफ. जर मी कोसेक स्क्वेअरने पहिल्या टर्मला मल्टिप्लाय केलं तर कोसेक इंटू साईन, कोसेक एक्स इंटू साईन एक्स इकडे 1 असतं, त्यामुळे कोसेक स्क्वेअर इंटू साईन स्क्वेअरच्या येणार 1. इथं फक्त शिल्लक राहणार कॉस अल्फा. आणि जर मी कोसेक स्क्वेअरने सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर कोसेक स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन साईन स्क्वेअर. मग इथे साईन एक्स कॉस एक्स साईन अल्फा अपॉन साईन स्क्वेअर एक्स. मग जर साईनची टर्म कॅन्सल झाली तर शिल्लक राहील कॉस एक्स अपॉन साईन एक्स, म्हणजेच कॉट अल्फा कॉट एक्स इंटू साईन अल्फा. बघा ह्या टर्म व्यवस्थित समजून घ्या. आता बघा रूटमध्ये शिल्लक राहिलं कॉस अल्फा प्लस कॉट एक्स इंटू साईन अल्फा, आणि कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. म्हणजे आपण जर, कारण कॉट एक्स सोडून बाकी सर्व टर्म कॉन्स्टंट आहे, म्हणजे जर मी जो डिनॉमिनेटर आहे माझा कॉस अल्फा प्लस कॉट एक्स इंटू साईन अल्फा, ह्या टर्मला जर मी टी म्हटलं तर याचं डेरिव्हेटिव्ह येईल कॉस अल्फाचं येईल 0, कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, साईन अल्फा कॉन्स्टंट आहे ॲज इट इज, डी एक्स इक्वल टू डी टी. मला अशी टर्म मिळेल. म्हणजेच मला याच्यावरून कोसेक स्क्वेअर एक्स डी एक्सची व्हॅल्यू मिळेल -1 अपॉन साईन अल्फा डी टी. बरोबर. मग ह्या जर टर्म मी सबस्टिट्यूट केल्या इंटिग्रेशनमध्ये तर मला आय इकडे मिळेल इंटिग्रेशन ऑफ, बघा कोसेक स्क्वेअर डी एक्स ऐवजी आहे -1 अपॉन साईन अल्फा डी टी. बरोबर. आणि 1 अपॉन रूट, मी ह्या पूर्ण टर्मला टी म्हटल्यामुळे 1 अपॉन रूट टी ही माझी टर्म तयार झाली. म्हणजेच माझं इंटिग्रेशन येईल
मायनस 1/sin अल्फा ही कॉन्स्टंट टर्म आहे आणि 1/√t म्हणजे t⁻⁻½ dt. आणि जर याचं मी इंटिग्रेशन काढलं तर याचं इंटिग्रेशन तर t⁻⁻½ + 1 म्हणजे +1/½ + c. म्हणजेच माझा आन्सर येणार आहे -1/sin अल्फा × 2√t + c. म्हणजेच माझा आन्सर येणार आहे -2/sin अल्फा इन रूटमध्ये cos अल्फा प्लस cot x × sin अल्फा प्लस c. समजतंय? हे माझं असेल फायनल आन्सर. चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल नंबर 26. I = इंटिग्रेशन ऑफ x⁷ 1 + x⁴ dx. इथे पण बघा वरती x⁷ आहे, खाली 1 + x⁴ आहे. तर मग आपण डायरेक्ट डिव्हिजन पण नाही करू शकत कारण हा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. तर मी ते काय करणार, ह्या 1 + x⁴ ला जर मी t म्हटलं तर याचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे 4 × x³ आणि x³ टर्म मला डेरिव्हेटिव्हमध्ये मिळणार आहे. म्हणून मी काय करतो, मी ह्या x⁷ ला x⁴ × x⁵ अशा टर्ममध्ये डिवाइड करतो. बरोबर, याला स्प्लिट केलं 2 पार्टमध्ये. असं करायचं रिझन असं होतं की x⁴ जो डिनॉमिनेटरमध्ये टर्म आहे याचं डेरिव्हेटिव्ह x³. मग आता मी सबस्टिट्यूशन करतो, पुट 1 + x⁴ = t. मग 1 + x⁴चं डेरिव्हेटिव्ह तर 4x³. बरोबर, आणि टीचं डेरिव्हेटिव्ह dt/dx. हा dx मध्ये ट्रान्सफर केल्यामुळे 4x³ dx = dt. म्हणजेच x³ dx ची व्हॅल्यू येते 1/4 dt. इथपर्यंत समजलं. आणि तसंच अजून एक गोष्ट लक्षात येईल, 1 + x⁴ = t आहे म्हणजेच x⁴ ची व्हॅल्यू येते t-1. बरोबर, मग ह्या जर व्हॅल्यू मी इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूट केल्या तर मला मिळेल x⁴ म्हणजेच t-1 अपॉन 1 + x⁴ ला t म्हटल्यामुळे t² × x³ dx म्हणजेच 1/4 dt. जर आपण डिनॉमिनेटर सेपरेट केलं तर माझा आन्सर येईल 1/t - 1/t². पण आता मी थोडासा विचार करतो आणि 1/t² ला t⁻² असं लिहितो. बरोबर, आणि 1/4 ही कॉन्स्टंट टर्म बाहेर काढली तर dt. असं करण्याचं कारण असं की 1/tचं डायरेक्ट इंटिग्रेशन आहे, तसं 1/t² नाही आहे. आपण तिथे t⁻n चा फॉर्म्युला वापरणार आहोत म्हणून मी त्या फॉर्ममध्ये लिहिलं आहे. मग आता जर मी इंटिग्रेशन काढलं तर 1/tचं इंटिग्रेशन असतं log t आणि मायनस t⁻²चं इंटिग्रेशन असेल t⁻² + 1 म्हणजे t⁻⁻1/-1 + c. म्हणजेच आपला आन्सर येणार आहे I = 1/4 log t + 1/t + c. पण आपण कशाला t म्हटलं तर आठवतंय, आपण t म्हटलं तर 1 + x⁴ ला. आपला आन्सर आहे log t म्हणजेच 1 + x⁴ प्लस 1/t म्हणजेच 1 + x⁴ + c. हे आपलं आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 27. बघा एक्झाम्पल मी घेतोय I = इंटिग्रेशन ऑफ cos x + x sin x अपॉन x x + cos x dx. ओके, आता बघा इथे जर तुम्ही चेक केलं तर x + cos x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार, तर 1 - sin x. ती टर्म इथं नाही आहे. मल्टिप्लाय केला तर तशी टर्म पण इथं दिसत नाही आहे. इथेही आपल्याला थोडासा विचार करावा लागेल. हे पण डायरेक्ट करणं थोडंसं अवघड आहे. मी काय करतो आता बघा, मी जो डिनॉमिनेटर आहे मी डिनॉमिनेटरला t म्हणून सोडवण्याचा प्रयत्न करतो. तर कसं बघा, जर मी इथे डिनॉमिनेटरला t म्हटलं तर काय येईल, इथे पुट t = x x + cos x. जर मी असं डेरिव्हेटिव्ह काढलं तर u × v करावं लागेल म्हणून मल्टिप्लाय करून घेतो मी x² + x cos x. बरोबर, मग याचं जे डेरिव्हेटिव्ह असेल dt/dx ते काय असेल, x² चं डेरिव्हेटिव्ह 2x
आणि एक्स कॉस एक्सला यू इंटू व्हीच्या फॉर्म्युल्याने एक्स तसाच, कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स प्लस कॉस एक्स तसाच, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. म्हणजेच डी टी येईल माझा 2x मायनस एक्स साईन एक्स प्लस कॉस एक्स इंटू डी एक्स. जर आपण न्यूमरेटरमध्ये चेक केलं तर आपल्याला यातली फक्त कॉस एक्स टर्म इथं दिसते, बरोबर. मग आपल्याला उरलेल्या सर्व टर्म ॲडजस्ट करावं लागतील. बघा, हे तुम्हाला नीट समजून घ्यावं लागेल, कारण अशा प्रकारचे एक्झाम्पल अनेक वेळा एक्झामला येतात. आणि जर तुमची प्रॅक्टिस कमी असेल तर नॉर्मली हे एक्झाम्पल मुलांना सुटत नाही. मग तुम्हाला जे एक्झाम्पल वेगळे वाटतात ते त्याला तुम्ही स्टार करून ठेवलं, त्याला हायलाईट केलं तर अतिउत्तम. तर मी इथे ते करत नाही. याचं कारण असं की ते तुम्ही ठरवा की तुम्हाला कोणतं एक्झाम्पल वेगळं वाटतं. तसं बघा, ही टर्म मला न्यूमरेटरमध्ये पाहिजे जर मी डिनॉमिनेटरला टी म्हटलं तर, आणि म्हणून मी ही टर्मवरती ॲडजस्ट करायचा प्रयत्न करतो. तर मी काय करेल, मी डायरेक्ट हीच टर्मवरती लिहून टाकतो. बघा, मी काय लिहितो वरती 2x मायनस एक्स साईन एक्स प्लस कॉस एक्स, कारण हे ह्या डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह आहे, बरोबर. पण जर आपण टर्म चेक केल्या तर कॉस एक्स ही टर्म इथं ऑलरेडी आहे, त्यामुळे मला कॉस एक्स ही टर्म कॅन्सल करायची नाही आहे, कॉस एक्स तसाच राहील. पण मला प्लस एक्स साईन एक्स पाहिजे, जे माझ्याकडे नाही आहे. माझ्याकडे मायनस एक्स साईन एक्स, मी इथे लिहिणार 2x साईन एक्स, जेणेकरून यांची ॲडिशन करताना कॉस एक्स ही पहिले टर्म मिळेल आणि या दोन टर्मची ॲडिशन येणार आहे प्लस एक्स साईन एक्स. पण मला ही 2x ही टर्म कॅन्सल करायची आहे, म्हणून पुढे लिहितो मायनस 2x द होल टर्म डिवाइड बाय एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस कॉस एक्स डी एक्स. जर तुम्ही ह्या दोन्ही इंटिग्रेशनचा डिनॉमिनेटर, ह्या इंटिग्रेशनच्या दोन्ही टर्मचा डिनॉमिनेटर सेपरेट केला तर मला पहिली टर्म अशी मिळेल इंटिग्रेशनची 2x मायनस एक्स साईन एक्स प्लस कॉस एक्स द होल टर्म डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस एक्स कॉस एक्स, बरोबर. आणि जर मी सेकंड टर्म जर सेपरेट केली तर इथे 2x ही टर्म मला कॉमन दिसते, शिल्लक राहणार आहे साईन एक्स मायनस 1 डिवाइड बाय एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस कॉस एक्स. तुम्ही त्या लिहिण्यातला फरक पण समजून घ्या. मी पहिला इंटिग्रेशन लिहिताना मी एक्सने मल्टिप्लाय करून लिहिलं आहे आणि सेकंड इंटिग्रेशनला मी ते मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्येच ठेवलं आहे. याचं रिझन असं की मग एक्स ही टर्म कॅन्सल होणार आहे, बरोबर. मग आता जर मी सबस्टिट्यूशननुसार, म्हणजे फ्रॉम सबस्टिट्यूशन जर मी चेक केलं तर मला फ्रॉम सबस्टिट्यूशन जर मी चेक केलं तर मला पहिलं इंटिग्रेशन असं लिहिता येईल, डिनॉमिनेटरला मी टी म्हटलं आहे तर वरती मला पूर्ण जी टर्म आहे डी एक्स सहित त्याला मला डी टी म्हणता येईल, त्याला मी डी टी लिहिलं आहे. आणि जर मी इथे साईन एक्स मायनस 1मधून जर मी मायनस साईन बाहेर काढलं, कॉमन काढलं, तर मला मिळेल 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ साईन एक्स मायनस 1च्या साईन चेंज होतील कारण मी मायनस साईन बाहेर काढलं, इथे 1 मायनस साईन एक्स अपॉन एक्स प्लस कॉस एक्स. आणि ह्या टर्ममध्ये जर मी एक्स प्लस कॉस एक्सला जर मी सबस्टिट्यूशन केलं, पी म्हटलं, तर मला याचं डेरिव्हेटिव्ह मिळेल 1 मायनस साईन एक्स डी एक्स इक्वल टू डी पी, बरोबर. मग जर मी ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली तर मला माझं इंटिग्रेशन मिळेल आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन टी डी टी मायनस 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन पी डी पी. बघा, मग आता दोघांचं इंटिग्रेशन काढणं शक्य आहे. 1 अपॉन टीचं इंटिग्रेशन असतं लॉग टी मायनस 2 लॉग पी प्लस सी, बरोबर. म्हणजेच माझा आन्सर येईल, जर मी टी आणि पी या दोन्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या पुन्हा तर येईल लॉग टी म्हणजेच काय होतं, टी म्हणजे होतं एक्स स्क्वेअर प्लस एक्स कॉस एक्स मायनस 2 लॉग पी म्हणजे होतं 1 प्लस कॉस एक्स प्लस सी. म्हणजेच माझा आन्सर येणार लॉग इन ब्रॅकेट एक्स प्लस कॉस एक्स मायनस लॉग
1 प्लस कॉस एक्स एक्स प्लस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी. म्हणजेच हेच आन्सर मला असं लिहिता येईल लॉगचा रूल अप्लाय करून. लॉग ए मायनस लॉग बीला आपण असं लिहितो लॉग ए अपॉन बी एक्स प्लस कॉस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सी. जर आपण कॉमन टर्म कॅन्सल केली तर माझा आन्सर फायनल असेल एक्स अपॉन एक्स प्लस कॉस एक्स प्लस सी. दिस इज माय फायनल आन्सर. समजते. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 28. एक्झाम्पल आहे आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इन स्क्वेअर रूट ऑफ कॉस क्यूब एक्स अपॉन साइन रेस टू 11x dx. जर मी थोडासा विचार केला इथे तर स्क्वेअर रूटच्या बाहेर मला कोणते टर्म मिळतील तर कॉस क्यूब एक्स म्हणजेच कॉस स्क्वेअर एक्स इंटू कॉस एक्स. मी यातून कॉस एक्स कॉमन निघेल. स्क्वेअर रूटमध्ये शिल्लक राहील कॉस एक्स. तसं डिनॉमिनेटरमध्ये पण मी विचार केला तर साइन रेस टू 11x म्हणजे साइन रेस टू 10x इंटू साइन एक्स आणि साइन रेस टू 10xचं स्क्वेअर रूट येईल 10 रेस टू साइन रेस टू 5x इंटू रूट साइन एक्स dx. समजते. मी काय केलं तर फक्त स्क्वेअर रूटमधल्या ज्या टर्म बाहेर काढता येईल थोड्या बाहेर काढल्या तर मला इथे अशी टर्म मिळाली रूट कॉस एक्स अपॉन रूट साइन एक्स. यालाच आपण रूट कॉट एक्स असं म्हणतो. बरोबर. मग आता जर मी थोडासा विचार केला तर उरलेली टर्म आहे कॉस एक्स अपॉन साइन रेस टू 5 आणि कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं ते असतं मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स. जर मी कॉट एक्सला टी म्हटलं त्याचं डेरिव्हेटिव्ह असेल मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स. कोस एक्स स्क्वेअर एक्स म्हणजे 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स. म्हणून मी थोडासा विचार करून इथून 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्सची टर्म बाहेर काढतो. म्हणजे कसं बघा मी इथे लिहिणार रूट कॉट एक्स इंटू इथे मी लिहिणार कॉस एक्स अपॉन साइन क्यूब एक्स म्हणजे उरलं काय 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स. 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स म्हणजेच कोस एक्स स्क्वेअर एक्स dx. जेणेकरून हे कॉट एक्सचं मला डेरिव्हेटिव्ह मिळेल. मग आता ही पूर्ण टर्म मला कॉट एक्समध्ये आणता येणं शक्य आहे का मला चेक करावं लागेल. तर बघा मी पुढे काय लिहितो आहे बघा मी लिहिणार आहे आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ रूट कॉट एक्स इंटू कॉस एक्स अपॉन साइन क्यूब एक्स. साइन क्यूब एक्स म्हणजे साइन एक्स इंटू साइन स्क्वेअर एक्स इंटू कोस एक्स स्क्वेअर एक्स. ह्या टर्म व्यवस्थित समजून घ्या. मी हे सगळं का करतोय हे समजून घ्या. मला रूटमध्ये कॉट एक्सची टर्म मिळाल्यानंतर मी विचार केला कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं कोस एक्स स्क्वेअर एक्स म्हणून मी कोस एक्स स्क्वेअरची टर्म आधी सेपरेट करून घेतली. आता हे कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजे उरलेल्या सर्व टर्ममध्ये कॉटमध्ये येतात का मला चेक करायचं आहे किंवा ते मला आणायचे आहेत. मी इथे रूट कॉट एक्स बघा कॉस एक्स अपॉन साइन एक्सला मी कॉट एक्स म्हणू शकतो आणि 1 अपॉन साइन स्क्वेअर म्हणजेच कोस एक्स स्क्वेअर एक्स इंटू कोस एक्स स्क्वेअर एक्स dx. तर आता जर मी विचार केला चेक केलं तर रूट कॉट एक्स म्हणजे कॉट एक्स रेस टू हाफ. कॉट एक्स म्हणजेच कॉट एक्स रेस टू 1 आणि कोस एक्स स्क्वेअर एक्स म्हणजेच जर तुमचे ट्रिग्नोमेट्रीचे आयडेंटिटी पार्ट असतील तर कोस एक्स स्क्वेअर एक्स असतो 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स इंटू कोस एक्स स्क्वेअर एक्स dx. आता बघा ही एक टर्म जर सोडली तर उरलेल्या सर्व टर्म मी कॉटमध्ये आणल्या किंवा त्या आल्या. आता जर मी कॉट एक्सला सबट्युशन केलं टी तर मला त्याचं डेरिव्हेटिव्ह ते मिळेल कोस एक्स स्क्वेअर एक्स. म्हणून इथे सबट्युशन पॉसिबल आहे. म्हणून पुट टी इक्वल टू करतो कॉट एक्स. तर बघा याचं डी टी काय येणार डी टी म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह ते येणार मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स आणि डी टी अपॉन डी एक्स मधला डी एक्सची टर्म ट्रान्सफर केल्यामुळे डी एक्स मायनस साइन जर ट्रान्सफर केलं तर मायनस डी टी इक्वल टू कोस एक्स स्क्वेअर एक्स डी एक्स. आणि जर मी ह्या टर्म इथे सबस्टिट्यूट केल्या तर मला आय इक्वल टू मिळेल कॉट एक्सला मी टी म्हटलं आहे त्यामुळे टी रेस टू हाफ इंटू टी इन ब्रॅकेट 1 प्लस टी स्क्वेअर इंटू इन ब्रॅकेट मायनस डी टी. मग जर आपण मायनस साईन इंटिग्रेशनच्या बाहेर काढलं इथे टी रेस टू 3/2 टी रेस टू हाफ इंटू टी रेस टू म्हणजे टी रेस टू 3/2 इंटू 1 टी रेस टू 3/2 प्लस टी रेस टू 3/2 इंटू टी रेस टू 2 म्हणजेच टी रेस टू 7/2 डी टी. म्हणजेच मला हे इंटिग्रेशन ॲडिशनमध्ये मिळालेलं आहे.
आणि जर मी आता याचं इंटिग्रेशन सेपरेट केलं तर मला मिळेल मायनस t⁵/2चं इंटिग्रेशन तर t⁵5/2 अपॉन 5/2 प्लस t⁵7/2 जाईल t⁵9/2 अपॉन 9/2 प्लस c. म्हणजेच माझा आन्सर येईल -2/5 t⁵5/2 -2/9 t⁵9/2 plus c. After substituting the value of t, we get -2/5, but t equal to cot x. Cot x raised to 5/2 minus 2/9 cot x raised to 9/2 plus c. That means my answer is -2/5 cot raised to 5/2 x minus 2/9 cot raised to 9/2 x plus c. This is my final answer. समजतंय? हे थोडंसं ट्रिकी असतं अनेक वेळा. प्रॅक्टिस बस, याला दुसरं काहीच वर्ड नाही आहे. तुम्ही किती जास्त विचार करतात, तुमचं डेरिव्हेटिव्ह किती चांगलं आहे, तुमचं ट्रिग्नॉमेट्री किती चांगलं आहे, हे इथं मॅटर करतं. तुमची भूकंपट्टी किती चांगली, तुमची रट्टा मारायची पद्धत किती चांगली आहे, त्याचा इथे काहीही उपयोग होणार नाही. म्हणून हे एक्झाम्पल समजून घ्या. नुसते लिहिणं हा काय त्याच्यावर इलाज नाही आहे. त्याच्या कन्सेप्ट समजून घ्या, त्याच्या टर्म समजून घ्या, का केलं हे समजून घ्या, आणि समजत नसेल तर पुन्हा पुन्हा विचार करा, नाहीतर ते विचारा. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 29. इंटिग्रेशन आय इक्वल टू cos 4θ plus 1 upon cot θ minus tan θ dθ. बघा, आय इक्वल टू इथे तुमचं ट्रिग्नॉमेट्री लागेल. जर मी हे एक्झाम्पल साइन थिटा कॉस थिटामध्ये कन्वर्ट केलं तर मला पहिलं काम इथे एक करता येईल. हे कन्वर्ट करतानाच 1 + cos 2θ फॉर्म्युला आहे ट्रिग्नॉमेट्रीमधला 2 cos² θ हा मला इथे अप्लाय करता येईल. तर 1 + cos 4θ ऐवजी या फॉर्म्युल्याप्रमाणे येईल 2 cos² 2θ डिवाइड बाय कॉट थिटा म्हणजेच कॉस थिटा अपॉन साइन थिटा आणि टॅन थिटा म्हणजेच साइन थिटा अपॉन कॉस थिटा डी थिटा. जर आपण ह्या टर्म सेपरेट केल्या म्हणजे इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, सॉल्व केलं, ह्या टर्म सिम्प्लिफाय केल्या, तर इथे येईल cos² थिटा क्रॉस करून मायनस sin² थिटा डिवाइड बाय साइन थिटा इंटू कॉस थिटा डी थिटा. बघा, आता मी काय करेल 2 cos² 2θ आणि हा साइन थिटा कॉस थिटा टर्म जी डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे ती मी न्यूमरेटरमध्ये घेऊन जाईल. म्हणजे इथे माझं साइन थिटा इंटू कॉस थिटा होल टर्म डिवाइड बाय cos² थिटा मायनस sin² थिटा. जर तुमचे फॉर्म्युले अजून चांगले असतील तर cos² थिटा मायनस sin² थिटा हा cos 2θ फॉर्म्युला आहे. मग जर हा फॉर्म्युला इथे अप्लाय केला आणि 2 sin थिटा cos थिटा हा sin 2θ फॉर्म्युला आहे. जर मी हे दोन फॉर्म्युले इथे अप्लाय केले तर 2 sin थिटा cos थिटा ऐवजी मला लिहिता येईल sin 2θ आणि cos² मायनस sin² थिटा लिहिता येईल मला cos 2θ डी थिटा. इथे cos 2θ ची टर्म कॅन्सल झालेली आहे. मग मला मिळालेली टर्म, शिल्लक राहिलेली टर्म आहे cos 2θ इंटू साइन 2θ डी थिटा. आता इथे पण मी काय करणार बघा, इथे पण मी काय करणार तर मी इथे या ठिकाणी मी 1/2 इंटू 2 साइन 2θ इंटू कॉस 2θ अशी टर्म ॲडजस्ट करणार. कारण मला इथे हाच फॉर्म्युला 2 sin थिटा कॉस थिटा इक्वल टू साइन 2θ यूज करता येईल. फक्त इथे 2θ असल्यामुळे माझा आन्सर येईल 1/2 इंटिग्रेशन ऑफ 2 sin 2θ कॉस 2θ म्हणजेच साइन 4θ डी थिटा. आणि इथे याचं मला डायरेक्ट आन्सर मिळू शकेल. जर मी 4θ टी म्हटलं तर साइन टीचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस टी मायनस कॉस 4θ अपॉन 4 प्लस सी. म्हणजेच माझा आन्सर येईल मायनस कॉस 4θ अपॉन 8 प्लस सी. दिस इज माय फायनल आन्सर. समजतंय ना?
बघा नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 30. एक्झाम्पल आहे आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 5x² प्लस 4x प्लस 7 द होल टर्म डिवाइड बाय 2x प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 3/2 dx. बघा ह्या टर्ममध्ये पण इथं डिव्हिजन दिसते, खाली ब्रॅकेटची पॉवर दिसते आणि आपण इंटिग्रेशनमध्ये शिकलो की फक्त ॲडिशन सबट्रॅक्शनच पाहिजे इंटिग्रेशन आपल्याला डायरेक्ट यूज करायला. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आपल्याला इंटिग्रेशनमध्ये नाही आहे, त्याचे फॉर्म्युले आपण आत्तापर्यंत शिकलेलो नाही आहोत. म्हणून मी ते सबस्टिट्यूशन करेल पुट t इक्वल टू 2x प्लस 3. बरोबर. मग याचं डेरिव्हेटिव्ह काय dt बाय dx इक्वल टू 2x प्लस 3चं डेरिव्हेटिव्ह 2 आणि dx मी ट्रान्सफर केल्यामुळे 2dx म्हणजेच dt अपॉन 2 इक्वल टू dx. बरोबर. आणि मला या t इक्वल टू 2x प्लस 3 वरून x ची व्हॅल्यू पण मिळेल. x ची व्हॅल्यू t मायनस 3 अपॉन 2. ह्या जर व्हॅल्यू मी इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूट केल्या तर मला आय इक्वल टू मिळेल इंटिग्रेशन ऑफ 5 इंटू x². x म्हणजेच काय t मायनस 3 अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस 4 इंटू x. x म्हणजेच काय t मायनस 3 अपॉन 2 प्लस 7 डिवाइड बाय या टर्मला आपण t म्हटल्यामुळे t रेस टू 3/2 dt. बरोबर. आता आपल्याला केअरफुली हे सगळं सोडवावं लागेल. t मायनस 3 अपॉन 2चा स्क्वेअर करायचा आहे. मग t मायनस 3चा स्क्वेअर येतो t स्क्वेअर मायनस 60 प्लस 9 अपॉन 2चा स्क्वेअर येतो 4 प्लस इथे जर मी 4ने मल्टिप्लाय केला तर 4t मायनस 12 अपॉन 2 प्लस 7 द होल टर्म डिवाइड बाय t रेस टू 3/2. तुम्ही विचार करत असेल मी 2ने डिवाइड का नाही केलं 4ला. याचं रिझन असं की मला LCM काढायचं आहे आणि याचा जो LCM आहे लसावी आहे तो येतो 4, कारण सगळ्यात मोठी टर्म 4 आहे बघा. आणि जर मी प्रत्येक टर्मला 4ने मल्टिप्लाय केलं, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 4ने मल्टिप्लाय केलं, तिथं 4ने मल्टिप्लाय केल्यावर 4 कॅन्सल होणार आहे. इथं शिल्लक राहणार आहे 5t स्क्वेअर मायनस 30t प्लस 45. ह्या टर्मला जर मी 4ने मल्टिप्लाय केलं तर इथं 2 2 4 होईल, म्हणजे 2ने मला ह्या टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल, मला मिळेल 8t मायनस 24. जर ह्या टर्मला 4ने मल्टिप्लाय केलं तर मला मिळेल 28. द होल टर्म डिवाइड बाय 4 इंटू t रेस टू 3/2 dt. बरोबर. जर मी हा 4 कॉन्स्टंट टर्म असल्यामुळे बाहेर काढला इंटिग्रेशनच्या तर मला मिळेल ते 5t स्क्वेअर मायनस 30t प्लस 8t. या दोन टीचे टर्म आहे त्याचा आन्सर येईल मायनस 22t. 45 मायनस 24 प्लस 28, पण 28 मायनस 24 होतो 4 आणि 45 प्लस 4 होईल 49 अपॉन t रेस टू 3/2. जर आता मी प्रत्येक टर्मचा डिनॉमिनेटर सेपरेट केला तर मला मिळेल 1/4 इंटिग्रेशन ऑफ 5 इंटू t स्क्वेअर अपॉन t रेस टू 3/2 मायनस 22 इंटू t अपॉन t रेस टू 3/2 प्लस 49 इंटू 1 अपॉन t रेस टू 3/2 dt. म्हणजेच मला टर्म मिळेल 1/4 इन ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ, इथून जर मी 5 बाहेर काढला कॉन्स्टंट म्हणून तर t स्क्वेअर अपॉन t रेस टू 3/2 म्हणजे t रेस टू 2 मायनस 3/2. त्याचा आन्सर येईल 1/2, म्हणजे येतील t रेस टू 1/2 dt मायनस 22 इंटू इंटिग्रेशन ऑफ t रेस टू 1 आणि हा अपॉन t रेस टू 3/2 टर्म जर आपण न्यूमरेटरमध्ये नेली तर t रेस टू 1 मायनस 3/2. त्याचा आन्सर येईल t रेस टू मायनस 1/2 dt प्लस 49 इंटू इंटिग्रेशन ऑफ t रेस टू मायनस 3/2 dt. ब्रॅकेट कंप्लीट. समजतंय. बघा म्हणजेच आय इक्वल टू काय मिळेल मला 1/4 इन ब्रॅकेट 5 इंटू t रेस टू हाफचं इंटिग्रेशन ते असतं t रेस टू 3/2 अपॉन 3/2 मायनस 22 t रेस टू मायनस हाफचं इंटिग्रेशन t रेस टू प्लस हाफ अपॉन हाफ प्लस 49 t रेस टू मायनस 3/2चं इंटिग्रेशन t रेस टू मायनस 3/2 प्लस 1 म्हणजे मायनस हाफ अपॉन मायनस हाफ ब्रॅकेट कंप्लीट प्लस c. म्हणजेच माझा आन्सर येईल 1/4 इंटू इन ब्रॅकेट 10/3 t रेस टू 3/2 मायनस 44 इंटू t रेस टू हाफ मायनस 98 इंटू t रेस टू मायनस हाफ प्लस c. हे माझं
ॲन्सर. जर मला इथं टीची व्हॅल्यू टाकता आली तर माझा ॲन्सर मी असं लिहू शकतो. मी आधी थोडंसं सिम्प्लिफाय करून घेतो. t⁻³ मायनस 44. t⁻½ म्हणजेच √t की नाही, मायनस 98. t⁻−½ म्हणजेच 1/t⁻½ म्हणजे 1/√t + c. आणि जर मी आता इथे व्हॅल्यू पुटअप केली तर माझा ॲन्सर येईल इथे 1/4 इंटू इन ब्रॅकेट 10/3 इंटू t म्हणजेच 2x + 3 ब्रॅकेट रेस टू 3/2 मायनस 44 इंटू इन रूट 2x + 3 मायनस 98 अपॉन रूट 2x + 3 + c. या ठिकाणी ना एक छोटीशी चूक झाली माझ्याकडून. जेव्हा आपण एक्झाम्पल सॉल्व केलं, सुरुवातीला जेव्हा सबट्युशन करताना आपण t = 2x + 3 घेतलं होतं आणि याच्यावरून आपल्याला dxची व्हॅल्यू मिळाली होती dt/2. dxची व्हॅल्यू होती dt/2 आणि मी चुकून ती व्हॅल्यू त्यांना फक्त dt अशी लिहिली. dt/2 असं लिहिलंच गेलं नाही माझ्याकडून, म्हणून इथे dt/2 असायला हवं होतं. म्हणून सर्व ॲन्सरमध्ये 1/2 ही टर्म माझ्याकडून राहून गेलेली आहे. म्हणजे माझं जे फायनल ॲन्सर आहे याच्यामध्ये चूक आहे की ह्या ॲन्सरमध्ये सर्व टर्मच्या बाहेर 1/2 ही टर्म आलेली आहे. म्हणजे माझं फायनल ॲन्सर आलेलं आहे. जर मल्टिप्लाय केला मी तर 5/12 2x + 3 रेस टू 3/2 मायनस 11/2 रूट 2x + 3 मायनस 49/4 इंटू 1/रूट 2x + 3 + c. This is my final answer, correct answer. Now next example is example number 31. I = integration of 1/sin x into cos² x dx. बघा, एक एक्झाम्पल अनेक प्रकारे सोडवता येतं आणि त्याचे वेगवेगळे ॲन्सर पण येऊ शकतात. तर मी मेन आपण जो टॉपिक शिकतो आहोत सबट्युशनचा त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतो आहे. आता मी काय करणार इथे वरती जो 1 आहे, 1 जर मी आयडेंटिटी यूज केली sin² x + cos² x अपॉन डिनॉमिनेटर आहे sin x इंटू cos² x dx. जर मी इथे डिनॉमिनेटर सेपरेट केला तर इथे एक sin x ची टर्म कॅन्सल होणार, इथं शिल्लक राहणार sin x अपॉन cos² x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ cos² टर्म कॅन्सल झाल्यावर 1/sin x dx. हे तसं डायरेक्ट आलं आहे. इंटिग्रेशन ऑफ sin x अपॉन cos² x म्हणजेच काय माहिती आहे का, 1/cos x इंटू sin x अपॉन cos x म्हणजेच sec x tan x आणि 1/sin x म्हणजेच cosec x dx. आणि sec x tan x कशाचं इंटिग्रेशन आहे, sec xचं. आणि cosec xचं इंटिग्रेशन काय आहे, log tan x/2 प्लस c. लक्षात येते. याला यापेक्षा वेगळ्या प्रकारे सोडवणं शक्य होतं, पण ठीक आहे. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 32. I = इंटिग्रेशन ऑफ 1/sin x इंटू cos x प्लस 2 cos² x dx. आता बघा मी काय करेल, मला इथे cos x ही टर्म कॉमन दिसते म्हणजे ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील sin x प्लस 2 cos x dx. आता इथे पण ट्रिक लक्षात घ्या, मी cos x ही टर्मवरती जर घेतली म्हणजे 1/cos x जर मी घेतलं त्याचा आन्सर येतं sec x. मी असं लिहू शकतो ते sec x अपॉन sin x प्लस 2 cos x. आता थोडंसं ट्रिग्नॉमेट्री चांगलं असताना मुलांना कळेल पटकन. जर मी वरती खाली sec x ने मल्टिप्लाय केला तर वरती येईल sec² x बरोबर. जर या पहिल्या टर्मला sin x ला sec x ने मल्टिप्लाय केला तर sin/cos म्हणजेच tan x ही टर्म शिल्लक राहील आणि 2 cos x ला जर मी sec x ने मल्टिप्लाय केला तर 2 ही टर्म शिल्लक राहील, कारण sec x इंटू cos x = 1
तुमच्या लक्षात येईल tan xचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स झालेलं आहे, म्हणून मी सबस्टिट्यूशन करले ते टी इक्वल टू tan x प्लस 2, त्याच्यामुळे डेरिव्हेटिव्ह येणार आहे dt इक्वल टू tan xचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स dt अपॉन dxचा मी dx टर्म ट्रान्सफर केले, 2चं 0 येणार. म्हणजेच मला हे इंटिग्रेशन मिळेल आय इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स डी एक्स म्हणजे डी टी, तर 1/t डी टी. 1/tचं इंटिग्रेशन असतं log t प्लस c, बरोबर. मग जर मी ते टीची व्हॅल्यू टाकली तर माझा आन्सर येईल log t म्हणजेच काय, tan x प्लस 2 प्लस c. दिस इज माय फायनल आन्सर ऑफ दिस एक्झाम्पल. ओके, बघा एक्झाम्पल नंबर आहे 33. इंटिग्रेशन ऑफ tan 3x इंटू tan 2x इंटू tan x dx. बघा इथं मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशनचा रूलच आपल्याकडे नाही आहे, म्हणून याला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणून मी काय करतो बघा, आता इथे मी काय करतो 3, 2 आणि 1 अशा 3 टर्म आहे, पण मला माहिती आहे 2x प्लस x इक्वल टू 3x होणार आहे, म्हणून मी tan 3xला जर मी असं लिहिलं tan 2x प्लस x, तर मला इथं tan a प्लस बीचा फॉर्म्युला यूज करता येईल, आणि tan a प्लस बीच्या फॉर्म्युल्यानुसार माझं tan 2x प्लस xचा आन्सर मी लिहू शकतो tan 2x प्लस tan x अपॉन 1 मायनस tan 2x इंटू tan x. ओके, जर मी इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर मला टर्म मिळेल tan 3x मायनस tan 3x इंटू tan 2x इंटू tan x इक्वल टू tan 2x प्लस tan x. आता बघा मी ही पूर्ण टर्म, 2 टर्म आहेत ना, या 2, ही पूर्ण टर्म ट्रान्सफर करणार आहे राईट हँड साईडला, आणि राईट हँड साईडच्या दोन्ही टर्म मी ट्रान्सफर करणार आहे लेफ्ट हँड साईडला. तर मला काय मिळेल बघा, मला मिळेल tan 3x आणि tan 2x ट्रान्सफर झालेले मायनस tan 2x, tan x ट्रान्सफर झाल्यामुळे मायनस tan x इज इक्वल टू ही पूर्ण टर्म तिकडे ट्रान्सफर झाल्यामुळे tan 3x इंटू tan 2x इंटू tan x. आणि अशा प्रकारे मला tan 3x इंटू tan 3x इंटू tan 2x इंटू tan x याचं ॲन्सर मिळणार आहे tan 3x मायनस tan 2x मायनस tan x. म्हणजे ते मल्टिप्लिकेशनचं एक्झाम्पल मी सबट्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलेलं आहे, म्हणजे माझं इंटिग्रेशन तयार होईल tan 3x मायनस tan 2x मायनस tan x dx. लक्षात येते, म्हणजे काय झालं आहे, तुमची जी टर्म आहे मल्टिप्लिकेशनची ही ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये कन्वर्ट झालेली आहे. आणि आता जर मी प्रत्येकाचं सेपरेट इंटिग्रेशन काढलं, म्हणजे tan 3xचं इंटिग्रेशन मायनस tan 2xचं इंटिग्रेशन मायनस tan xचं इंटिग्रेशन, तर याचं ॲन्सर येईल tan 3xचं इंटिग्रेशन असतं log sec, मी इथं 3xला t म्हणणार आहे पुन्हा, log sec 3x आणि त्या 3xचं डेरिव्हेटिव्ह 3. याचप्रमाणे tan 2xचं येईल log sec 2x अपॉन 2 मायनस log sec x प्लस c. म्हणजेच माझं ॲन्सर जर तुम्ही चेक केलं, हेच ॲन्सर मी थोडंसं चेंज करूनही लिहू शकतो. मी याला असं पण लिहू शकतो 1/3 log sec 3x मायनस 1/2 log sec 2x मायनस log sec x प्लस c. आणि हेच थोडंसं जर मी अजून सॉल्व केलं, म्हणजे मी सगळ्यांचा एलसीएम काढून घेतला, म्हणजेच क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे केले, तर मला मिळेल 1/6 इन ब्रॅकेट 2 log sec 3x मायनस 3 log sec 2x मायनस 6 log sec x. म्हणजेच हेच ॲन्सर मी असे लिहू शकतो 1/6. जर लॉगचा रूल अप्लाय केला तर हा ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल, म्हणजे आता मी थोडंसं डायरेक्ट लिहितो, लॉग हा ब्रॅकेटचा स्क्वेअर झाल्यामुळे sec 3x ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस साइन असल्यामुळे डिवाइड बाय हा 3 जर तिकडे गेला तर इथे क्यूब होईल, म्हणजे log sec 2x ब्रॅकेट क्यूब मध्ये अपॉनमध्ये येईल,
आणि पुढे पण मायनस एन असल्यामुळे ही टर्म पण आपण मध्ये येईल. sec x ब्रॅकेट रेस टू 6 ब्रॅकेट कंप्लीट प्लस c. दिस इज माय फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 34. I equal to integration of sin 6x upon sin 10x into sin 4x. बघा इथे पण तुम्ही जर केअरफुली चेक केलं तर डिनॉमिनेटरमध्ये आहे sin 10x इंटू sin 4x, म्हणून मी न्यूमरेटरमध्ये लिहितो sin 6x म्हणजे 10x मायनस 4x dx. कारण ह्याच दोन टर्मची सबट्रॅक्शन 6x आहे, म्हणजे वरती मला sin a मायनस बीचा फॉर्म्युला यूज करता येईल. माझा आन्सर येईल sin 10x इंटू cos 4x मायनस cos 10x इंटू sin 4x the whole term divided by sin 10x इंटू sin 4x dx. जर मी डिनॉमिनेटर सेपरेट केले तर sin 10x ही टर्मला डिवाइड केल्यावर कॅन्सल होणार आहे, शिल्लक राहणार आहे cot 4x dx मायनस जर ही टर्म सेकंड टर्मला डिवाइड केलं डिनॉमिनेटरने तर sin 4x ही टर्म कॅन्सल होणार आहे आणि cos अपॉन sin म्हणजे cot 10x ही टर्म शिल्लक राहणार आहे. म्हणजे माझं cot 4xचा आन्सर येणार आहे log sin 4x अपॉन 4, कारण मी 4xला t म्हटलं आहे, आणि cot 10x येईल log sin 10x अपॉन 10 प्लस c. बरोबर. जर मी याचा LCM काढला तर येईल 20, तर हेच मी असं लिहू शकतो 1/20. बघा 20 घेतल्यामुळे वरती खाली 5 मल्टिप्लाय केलं तर 5 log sin 4x मायनस इथे येईल 2 log sin 10x प्लस c. म्हणजेच माझा आन्सर येईल 1/20 इंटू log sin 4x ब्रॅकेट रेस टू 5 मायनस log sin 10x ब्रॅकेट रेस टू 2 प्लस c. म्हणजेच मी माझं फायनल आन्सर लिहू शकतो 1/20 इन ब्रॅकेट log sin रेस टू 5 4x अपॉन sin रेस टू 2 10x प्लस c. दिस इज माय फायनल आन्सर. नेक्स्ट एग्जाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 35. I equal to a integration of tan raised to 5x dx. बघा या एक्झाम्पलमध्ये मी काय करतो नीट बघा, मी याला असं लिहितो tan क्यूब x इंटू tan स्क्वेअर x. परत प्रश्न पडला असेल वाय, कारण इथे सबट्युशनला फक्त tan x आहे आणि tan xचं डेरिव्हेटिव्ह असतं sec स्क्वेअर x, आणि sec स्क्वेअर xचा फॉर्म्युला 1 प्लस tan स्क्वेअर आहे किंवा tan स्क्वेअर xचा फॉर्म्युला sec स्क्वेअर x मायनस 1 येतो, म्हणून मी इथं tan स्क्वेअरची टर्म घेतली. आता काय होईल तर मी ह्या tan स्क्वेअरला असं लिहिल sec स्क्वेअर x मायनस 1 dx. मग मला इथे मल्टिप्लाय करून सेपरेट टर्म लिहिता येतील इंटिग्रेशन ऑफ tan क्यूब x इंटू sec स्क्वेअर x dx मायनस इंटिग्रेशन ऑफ tan क्यूब x dx. इथे tan xचं डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x आहे, म्हणजे मला हे इंटिग्रेशन सॉल्व करता येईल, पण मला tan क्यूबचा इंटिग्रेशन परत सॉल्व करावं लागेल, कारण तिथे परत त्याचं डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x आहे. बघा मग मी इथे काय करतो tan क्यूब xला असं लिहितो tan x इंटू tan स्क्वेअर x dx, आणि मी या ठिकाणी सुद्धा म्हणजे सेकंड टर्मच्या तिथे tan स्क्वेअरची व्हॅल्यू लिहिणार आहे sec स्क्वेअर x मायनस 1 dx. आणि आता जर मी सर्व मल्टिप्लिकेशन करून टर्म सेपरेट केल्या तर माझं पहिलं इंटिग्रेशन असणार आहे tan क्यूब x इंटू sec स्क्वेअर x dx मायनस सेकंड इंटिग्रेशन असणार आहे tan x इंटू sec स्क्वेअर x dx, आणि हे मायनस tan इंटू मायनस म्हणजे ते प्लस इंटिग्रेशन ऑफ tan x dx. तर पहिल्या दोन टर्मसाठी मी सबट्युशन करू शकतो पुट t इक्वल टू tan x, त्याच्यामुळे मला त्याचं डेरिव्हेटिव्ह मिळेल sec स्क्वेअर x dx. म्हणजेच माझं इंटिग्रेशन तयार होणार आहे I इक्वल टू t क्यूब dt मायनस इंटिग्रेशन ऑफ t dt प्लस इंटिग्रेशन ऑफ tan x dx. t क्यूबचं इंटिग्रेशन असतं t रेस टू 4/4 मायनस टीचं असतं t स्क्वेअर अपॉन 2 प्लस इंटिग्रेशन ऑफ tan x
dx. तर बघा, जर मी ते टीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, टी आपण कशाला म्हटलं होतं, tan xला, मग माझं आन्सर आलं tan raised to 4x upon 4 मायनस tan square x upon x प्लस tan x इंटिग्रेशन असतं log sec x प्लस c. दिस इज माय फायनल आन्सर. तर बघा, आज आपण जवळपास 15 एक्झाम्पल घेतले. टोटल 35 एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून दाखवले. आता तुम्ही याच्यावर आधारित एक्झरसाइज 3.2 पूर्ण सोडवू शकता. हे 35 एक्झाम्पल समजून घ्या, कारण हाच इंटिग्रेशनचा बेस आहे, स्टार्ट आहे. हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला पुढचे सगळे एक्झरसाइज खूप चांगले समजतील. याची पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करा, याच्या कन्सेप्ट समजून घ्या. एक्झाम्पल पाहिल्या तुम्हाला ते एक्झाम्पल सुटले पाहिजे, त्याच्या ट्रिक कळायला पाहिजे, याकडे लक्ष द्या. आणि आता हे 35 एक्झाम्पल लिहून घेतल्यानंतर तुम्ही याचा एक्झरसाइज पूर्णपणे सॉल्व करा. पुढच्या लेक्चरमध्ये मी याच्या पुढचा जो एक्झरसाइज आहे त्याचा टॉपिक घेणार आहे. होप यू अंडरस्टँड एव्हरीथिंग आय टोल्ड यू टुडे. बाय.